फौजा चावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका कथित फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले ए.व्ही. चिंता यांना सोलापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायाधीश मनोज शिवप्रसाद शर्मा यांच्याकडे झालेल्या सुनावणीत चिंता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला. हा वाद एका 350 सीसी क्लासिक बुलेट मोटरसायकलच्या खरेदी विक्री व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार, जे स्वतः पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी असा आरोप केला होता की 2021 मध्ये झालेल्या या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली असून ए.व्ही. चिंता यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. या तक्रारीवरून फौजा चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिंता यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की सदर गुन्हा हा केवळ जुन्या आर्थिक आणि सिव्हिल स्वरूपाच्या वादातून राजकीय वैयक्तिक द्वेषापोटी दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे स्वतः पोलीस विभागात कार्यरत असूनही त्यांनी 2021च्या व्यवहारावर तब्बल 3 वर्षांनंतर एफ.आय.आर. दाखल केला. एवढा उशीर संशयास्पद असून ही तक्रार केवळ त्रास देण्याच्या हेतूने केल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मान्य केले की व्यवहार 2021चा असून मोटरसायकलचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. तसेच पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे झालेले असल्याने पोलिसांना चिंता यांच्या कस्टडियल चौकशीची कोणतीही आवश्यकता नाही. सत्र न्यायालयाने चिंता यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनदारावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.